हे असं असतं बघा आमचं. आणि माझं कसं आहे माहिती आहे का, ऐन वेळेला कान लागली की वीर खोदायचं म्हणतात ना, तसंच काम आहे. जर वेळेस ब्लाऊज शिवायचं असलं तरी पण उद्या लागणार असलं तर आज शिवते. आता एवढं चुका लागलं ना बोलताना, मला वेळा चुकते, 4-4 वेळा बोलते. असं मी आता हे शिवणार आहे तुमच्यासोबत. हा ड्रेस ना मी ह्या अगोदर सुद्धा एकदा शिवायचं म्हणून घेतलं होतं, पण मला ना नकोच वाटते माझे कपडे शिवायचं म्हणजे, त्यामुळे मी ते ठेवलं होता. पण आता मला लागणार होता. आता ऐन वेळेला का होईना आपली कपडे शिवून घ्यावंच लागतात, पर्यायच नाही. बघा पहिल्यांदा अस्तरवरती मार्किंग करून ते कटिंग करून ठेवलं. आणि ह्या ड्रेसचं ना मी बोटनेक डिझाईन करणार होते फ्रंटच्या बाजूला, त्यामुळे कॅनव्हास सुद्धा कटिंग करून ठेवला. आणि मी शक्यतो ड्रेसच्या गळ्यासाठी ना कॅनव्हास वापरत असते, ब्लाऊजच्या एखाद्या वेळेस वापरत नाही, पण ड्रेसच्या मी कंपल्सरी वापरतेच. आणि बघा इथं कापडावरती प्रेस करून घेतलं कॅनव्हास, आणि फ्रंटचं बॅकचं दोन्ही सुद्धा गळा रेडी करून घेतला. आणि स्लीव सुद्धा मी थोडंसं डिझाईनचं करणार होते, त्यामुळे तेही करून. तसं हा ड्रेस ना मला देवाला जाणार होते मी, त्यासाठी लागणार होता म्हणून शिवायला घेतलं होतं. आता ते कुठे गेलं होतं हे तुम्हाला माहितच आहे, ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलंच आहे. तर हे बघा फायनली आपला ड्रेस शिवून रेडी झालेला आहे.